तर आपले मुठे रेसिपी तयार झाली आहे ही बघा. आणि मीडियमच केली आहे म्हणजे तुम्ही भातासोबतही खाऊ शकता. नमस्कार, आपलं स्वागत आहे प्रणालीज किचनमध्ये. तर आज आपण करणार आहे पिठाने भरलेले मुठे. तर इथे मुठे घेतलेत, हे अर्धा डझन आहेत. आणि इकडे दोरा ते पिठाने बांधायला. इथे गरम मसाला, हळद, मीठ, तिखट मसाला, आलं लसूण, सुकं खोबरं, बेसन, एक कांदा, लिंबू आणि पाणी. आता आपण हे मुठे पहिले साफ करून घेणार आहोत. हे आंगडे तोडून आणलेत मी, कारण का जिवंत होते ते. हे साफ करून घ्यायचे आपल्याला. हे जे नांगे आहेत त्या ह्या तोडून घ्यायच्यात आपण. हे बघा या, आणि याचं पाणी आपल्याला लागणार आहे. हे ह्याच्यामध्येच टाकायच्यात, नंतर स्वच्छ धुवून वाटून घ्यायचे. ही आतमध्ये घाण असते, साफ करून घ्यायचे. या खेकड्यांसारख्या नसतात, या थोडा पोकळ असतात. हे बघा. आणि आपण जे बेसनाचं बनवणार आहोत ते ह्याच्यामध्ये असं भरायचं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडं, आणि हे असं पॅक करून असं आपल्याला दोरीने बांधायचं आहे. तर हे मुठे मला बाजारामध्ये खूप बारीक बारीक भेटले, त्यामुळे त्याचा मधला भाग आहे ना तो अर्धा तुटला आहे. पण आपण मॅनेज करून व्यवस्थित मसाला भरू याच्यामध्ये. आणि ह्या ज्या नांग्या आहेत त्या धुवून घेतल्यात, त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात. तर आपले मुठे साफ करून झालेत. आता आपण कांदा चिरून घेऊया. तर आता मुठ्यांमध्ये जे पीठ भरायचं त्याची तयारी करून घेऊया चला. तर आता आपण तेल टाकणार आहोत पहिलं. तर कांदा आपला चांगला बारीक शिजेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा. आता याच्यामध्ये आपण हे सुकं खोबरं टाकतोय. काय काय स्टार्टिंगला भाजून घेतात, मी डायरेक्ट टाकले म्हणजे सगळं एकत्र व्यवस्थित भाजून होईल. सुकं खोबरं. आता आपण याच्यामध्ये ॲड करतो हे बेसन. 2 चमचे बेसन आहे. आता याच्यामध्ये आपण टाकतो 1 चमचा आलं लसूण. तर आता याच्यामध्ये गरम मसाला, तिखट मसाला, हळद आणि मीठ आहे, हे आपण टाकणार आहोत. आता मीठ. तर आपला हा मसाला रेडी झालाय. याच्यामध्ये लिंबू पिळायचं आता आपल्याला. मिक्स करून घ्यायचं. तर आपला हा मसाला रेडी आहे. आता मुठ्यांमध्ये आपण भरणार आहोत. पहिलं स्टार्टिंगला हे वरचं बाव आहे आपल्याला, हे असं करून हे बघा. तर अशा प्रकारे हे मुठे भरले आणि हे सगळं व्यवस्थित लावून दोऱ्याने बांधून घेतले. तर आपले मुठे बांधून रेडी झालेत. आणि हा मसाला आपल्याला यूज होणार आहे. थोडासा रस्सा करायचा, त्यामध्ये टाकायचं आपल्याला मुठे, आणि याच्यामध्ये पाणी टाकून वाटून घ्यायचं. तर आता याच्यामध्ये आपण तेल टाकतोय. तर आपलं तेल चांगलं तापलंय. आता हेच आपला मसाला आहे तो आपण तेलात टाकायचा. आता याच्यामध्ये हे नांग्यांचं जे पाणी आहे ते टाकायचं. तर आता हे मुठे आपण ग्रेव्हीमध्ये सोडणार आहोत. आणि हे चांगलं असे मिक्स करून घ्यायचे आतमध्ये, आणि याला झाकण मारून घ्यायचं. तर आपले मुठे होत आले, त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहेत आपल्याला वरून, आणि रिटर्न झाकण मारून ठेवायचे. आपले मुठे रेसिपी तयार झाली आहे ही बघा. आणि मीडियमच केली आहे म्हणजे तुम्ही भातासोबतही खाऊ शकता. आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.